श्री महालक्ष्मी प्रतिष्ठापना व विसर्जन पूजा विधी। ही पूजा आपण स्वतःही करू शकता, फक्त ती करताना मनोभावे करायची आहे। देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे। देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा शक्यतो गाईच्या शेणाने सारून घ्यावी। फरशी असल्यास पाण्याने स्वच्छ पुसून घ्यावी। ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची आहे त्या जागी चौरंग किंवा पाट मांडावा। त्याच्या सभोवती रांगोळी काढावी। थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या किंवा पाटाच्या मध्यभागी वर्तुळाकार पसरून ठेवावेत। स्वच्छ घासलेला तांब्याचा एक तांब्या घ्यावा। पितळेचा असलेला तरी चालेल। तो पाण्याने पूर्ण भरावा। एक सुपारी, एक नाणे व दुर्वा त्या पाण्यात घालाव्यात। 5 प्रकारच्या झाडांच्या 5 डहाळा किंवा 5 झाडांची प्रत्येकी 5 पाने कलशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे एक नारळ ठेवावा। हळद व कुंकुवाची बोटे कलशाच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूंनी लावावीत। तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर किंवा पाटावर हा कलश नीट ठेवावा। पुस्तकाच्या सुरुवातीस असलेले महालक्ष्मीचे चित्र एका पुठ्ठ्यावर चिटकवून चित्राची तस्बीर समोर येईल अशा तऱ्हेने कलशाला टेकून ठेवावी। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावे। पळीने पाणी हातावर घेऊन ओम गोविंदाय नमः असे म्हणून हातातील पाणी ताम्हाणात सोडावे। नंतर देवीला स्नान घालावे। हळदी कुंकू पुष्प वाहून देवी पुढे अगरबत्ती ओवाळावी। धूप दाखवून निरंजनाने ओवाळून घ्यावे। देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करून मनात आपली जी काही इच्छा असेल ती देवी समोर सांगावी आणि ती सफल होण्याची विनंती करावी। देवीच्या चौरंगासमोर एक पाट मांडून त्यावर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी। नंतर महालक्ष्मी महात्म्य वाचावे। वाचताना किंवा दुसऱ्यांकडून वाचून घेताना मन एकाग्र असावे। देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून या पोथीत छापलेले श्री महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन अष्टक म्हणावे। हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी। मग निरंजन ओवाळून आरती करावी। रात्री महालक्ष्मीची पूजा पुन्हा करावी। एखाद्या गोड पदार्थाचा महानैवेद्य दाखवावा। गाईला देण्यासाठी एका पाण्यावर गोग्रास काढून तो घास गाईला द्यावा। नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे। दुसऱ्या दिवशी स्नान केल्यानंतर कलशातील डहाळा किंवा पाने वेगवेगळ्या 5 ठिकाणी ठेवावीत। कलशातील पाणी झाडामध्ये ओतावे। देवीची स्थापना केलेल्या जागी 3 वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा। अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी व एकूण 8 गुरुवार होईपर्यंत महालक्ष्मीची पूजा करावी। मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून येणारे गुरुवार हे व्रत करावे। न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी, सुख, आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरद हस्त राहतो। श्री महालक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नियमाने करील तो सदैव सुखी समाधानी राहील। गुरुवार हा श्री दत्तगुरु भक्तांचा उपासना करण्याचा दिवस असल्यानेही याला महत्त्व आहे।
श्री महालक्ष्मी व्रत करणाऱ्यांसाठी व्रतनियम. हे व्रत समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे म्हणून, तसेच श्री महालक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे. व्रत करणारे लवकर उठून स्नान करावे व शरीराने मनाने निर्मळ होऊन पूजा विधी करावा. कोणत्याही महिन्यात शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी ह्या व्रताची सुरुवात करता येईल. दर गुरुवारी महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी. अशा प्रकारे महिन्यात जेवढे गुरुवार येतील तेवढे गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. 1 महिन्याप्रमाणेच वर्षभर दर गुरुवारी हे व्रत चालू ठेवता येते. देवीच्या फोटो समोर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा व महात्म्य वाचावे. उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा, आरती व कहाणी वाचन केल्यानंतर 7 सुवासिनी किंवा 7 कुमारिकांना महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळद कुंकू देऊन प्रसाद म्हणून 1 केळ आणि 1 व्रतकथेची प्रत द्यावी. शक्य असल्यास ब्राह्मणांना शिदा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा. स्त्री व पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात. व्रताच्या दिवशी उपवास करावा. फक्त केळी, दूध, फळे खावेत आणि रात्री भोजन करावे. पद्मपुराणात संसारी माणसांसाठी हे व्रत सांगितले आहे. त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात. हे व्रत करताना काही आकस्मिक अडचणी आली तर पूजा आरती दुसऱ्या कोणाकडूनही करून घ्यावी. उपवास मात्र आपण स्वतः करावा. अशा वेळी तो गुरुवार 8 गुरुवारांमध्ये धरू नये. एकादशी, शिवरात्र किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवार फक्त पूजा आरती करायला हरकत नाही. रात्री हवे तर भोजन करू नये. काही कारणास्तव ज्यांना दिवसा हे व्रत करता येत नसेल त्यांनी हे रात्री केले तरीही चालेल. फक्त दिवसभर त्यांनी उपवास करावा, फलाहार घ्यावा. व्रतपूजा व महालक्ष्मी कथा ऐकण्यास शेजारी पाजारच्यांना बोलवावे. मात्र एकाग्र मन, शांत चित्तेने महात्म्य वाचावे. शांतता व एकाग्रता असल्यास पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या वास्तव्य जाणवेल. एकाग्रता व मनाची शुद्धता असणाऱ्यांना बऱ्याचदा सुवासीची चांगली जाणीव जाणवेल. व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून 4 गुरुवार हे व्रत करावे. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे. उद्यापनाच्या दिवशी रात्री गोड नैवेद्य करून देवीला तो अर्पण करावा. असेच 1 ते 4 गुरुवार तुम्ही करू शकता. नंतर कुटुंबियांसमवेत भोजन करून उपवास सोडावा. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.